लाडक्या बहिणींनो, जेव्हापासून लाडकी बहिणी योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा बऱ्याच लाडक्या बहिणींना मिळालेला नाही, तेव्हापासून लाडकी बहिणी योजनेच्या बऱ्याच टीका या महिला करत आहेत. बऱ्याच ठिकाणी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात आंदोलन देखील करण्यात आले. बरेच महामार्ग सुद्धा लाडक्या बहिणींनी रोखले. परंतु जे लाडकी बहिणी योजनेचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे होते, हे तर त्यांना का मिळालेले? तर स्वतः महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात एक महत्वपूर्ण माहिती दिली होती. ती म्हणजे या लाडक्या बहिणींनी जी लाडकी बहीण योजनेची केवायसी प्रोसेस होती, तर त्या केवायसी प्रोसेसमध्ये यांनी चूक केली होती. त्यामुळे यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्त्यामधून वगळण्यात आलं होतं. त्यानंतर स्वतः महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करत माहिती दिली होती की ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाही आणि त्या लाडक्या बहिणी जरी लाडकी बहीण योजनेचा जो क्रायटेरिया आहे, तर तो क्रायटेरियामध्ये जरी बसत असतील तर त्यांचं जे आम्ही व्हेरिफिकेशन अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत प्रत्यक्ष करणार आहोत, असे जे निर्देश आहेत तर ते सुद्धा आम्ही जिल्हा अधिकारी यांना देण्यात आलेले असं महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः सांगितलं होतं. त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींनी खरोखर चूक केली होती किंवा ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे हे मिळाले नव्हते, तर अशा लाडक्या बहिणी आपले कागदपत्र घेऊन अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊ लागले. परंतु आता यात महत्वाचा एक प्रश्न, तो म्हणजे अंगणवाडी सेविका त्यांचं कागदपत्रच घेत नाही, अंगणवाडी सेविका त्यांचं व्हेरिफिकेशन करत नाही आणि अंगणवाडी सेविका त्यांना स्पष्ट सांगताय की आमच्याकडे असं कोणतंही जे इन्स्ट्रक्शन आहे किंवा आमच्याकडे अशी कोणतीही माहिती आलेली नाही की आम्ही तुमचं व्हेरिफिकेशन करणार आहोत. तर हाच मोठा गोंधळ सर्व महिलांचा उडालेला आहे. महिलांना कळत नाही तर आम्ही आता काय करावं? सरकार सांगतं की आम्ही लाडक्या बहिणी आम्ही अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन व्हेरिफिकेशन करावं किंवा अंगणवाडी सेविका तुमच्याकडे येतील व्हेरिफिकेशन करण्यासाठी. पण जेव्हा आम्ही कागदपत्र घेऊन अंगणवाडी सेविकेकडे जात असतो तर अंगणवाडी सेविका सांगता की आमच्याकडे असे कोणतेही निर्देश देण्यात आले नाही. यातच एक व्हिडिओ आलेला आहे जो की महिला व बाल विकास विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्याचा आहे. तर त्या अधिकारी काय सांगताय हे तुम्ही पहिले ऐका. त्या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांचंच व्हेरिफिकेशन अंगणवाडी सेविकांमार्फत होणार आहे आणि त्या यादीमध्ये ज्यांचं नाव नाही आहे त्यासाठी आपल्याला शासनाच्या पुढच्या सूचनांचं वाट बघावी लागेल. कारण की ज्यांची यादी आपल्याला शासन स्तरावरून आलेली आहे यांचंच पडताळणी होणार आणि ज्यांची यादी नाही आली त्यांची सध्याच्या घडीला आपण काहीच नाही करू शकत. आपल्याला वेट अँड वॉच करावं लागेल. तर बघा लाडक्या बहिणींनो, ते अधिकारी काय म्हणताय की आमच्याकडे याद्या येतील आणि त्या याद्यांमध्ये ज्या लाडक्या बहिणींचं नाव असेल तर त्यांचीच पडताळणी किंवा त्यांचीच व्हेरिफिकेशन हे होणार आहे. ज्यांचं या यादीमध्ये नाव नसेल तर त्यांचं व्हेरिफिकेशन होणार नाही. त्यांना तुर्तास वाट पाहावी लागेल जोपर्यंत शासनाचे पुढचे जे निर्देश आहेत तर ते निर्देश येत नाहीत. तर या अधिकाऱ्याच्या मते सरकार आता ज्या याद्या आहेत तर त्या याद्या अंगणवाडी सेविकेकडे देणार आहेत. त्याच्या गावाच्या किंवा त्याच्या एरियाचे ज्या याद्या असतील तर त्या अंगणवाडी सेविकेकडे जातील आणि अंगणवाडी सेविका व्हेरिफिकेशन करेल. त्या यादीमध्ये ज्याचं नाव आले असेल तर त्याच लाडक्या बहिणींचं व्हेरिफिकेशन होणार आहे. आता यात महत्वाचा एक प्रश्न उद्भवतोय, तो म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं या यादीमध्ये नाव नसणार तर त्या लाडक्या बहिणींनी आता करायचे काय, हाच प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. तर याच्यावर सरकार काहीतरी महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकणार आहे. येणाऱ्या या 2-3 दिवसात आपल्याला कळणारच आहे. अशाच पुढच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाडक्या बहिणींनो.